नमस्कार, मैं श्वेता मिश्रा। कृषि समृद्धि के मुख्य समाचार में आप सभी का स्वागत है। नागपुर शहर अपराधों का अड्डा बनते जा रहा है। एक दिन पहले जरीपटका थाना अंतर्गत पिस्टल मिलती है तो सक्करदरा थाना अंतर्गत दिन दहाड़े हत्या कर दी जाती है। इन वारदातों से ऐसा मालूम होता है कि गृह मंत्री अनिल देशमुख के निवास स्थान वाले नागपुर शहर में कायदा व सुव्यवस्था की ऐसी तैसी होते नजर आ रही है। सुमारे 4 वाजे दरम्यानची घटना आहे। जखमी यामध्ये आहे उमेश ढोबळे म्हणून जखमी आहे, ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, अनकॉन्शियस आहे। आणि प्राथमिक माहिती अशी आहे की कोणतरी त्याच्याबरोबरच्या 2 साथीदारांनी त्याच्याबरोबरच येऊन त्यातील 2 साथीदारांनी त्याच्यावरती अग्निशस्त्राचा वापर फायरिंग करून पळून गेलेले आहेत। एवढीच प्राथमिक आपल्याकडे माहिती आहे। तो अनकॉन्शियस असल्यामुळे अजून डिटेल मिळालेलं नाही, तर याबाबत अधिक तपास। नागपुर शहर सामाजिक सुधार विभाग ने सक्करदरा पुलिस स्टेशन के अंतर्गत हर्षवर्धन बिल्डिंग में छापा मारकर अवैध तरीके से चल रहे देह व्यापार टोली का पर्दाफाश किया। मसाज सेंटर के नाम पर अनैतिक रूप से चल रही यह टोली से एक लड़की को भी रिहा किया गया। SSB द्वारा एक सफल रेड केली आहे। नेमका काय माहिती आहे, कुठे रेड झाली, कोण किती आरोपी यामध्ये आहे, का सांगते ना? काल गुन्हे शाखेच्या सामाजिक सेवा पथकाला एक लीड मिळाली होती की सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीमधील हर्षवर्धन अपार्टमेंट इथे मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रयाचा धंदा चालतो आहे। त्याप्रमाणे आपण खात्री करण्यासाठी एक पंटर पाठवला होता आणि पंटरकडून आपल्याला कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी रेड केली। त्या ठिकाणी एक युवती आपल्याला मिळून आली आणि 3 ग्राहक त्या ठिकाणी मिळून आले। ते तिघांची नावं होती आरोपींची, एक महेश पांगरे, स्वप्नील वर्धे आणि पवन मोहरिया असे हे 3 आरोपी आहेत। आपण तिन्ही आरोपींवर आणि त्या युवतीवर पोलीस स्टेशन सक्करदरा येथे गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींना अटक करून गुन्ह्याचा तपास सक्करदरा पोलीस स्टेशन करत आहेत। गेल्या 2 महिन्यापासून त्यांचा हा गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू होता। राज्य के मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने किसानों को जारी की गई नुकसान भरपाई के बारे में जानकारी दी। नागपुर में आज पत्रकार परिषद के माध्यम से यह बातचीत से केंद्र पर टीका कर रहे थे। जेवढं डिझास्टर आलंय तेवढं मला वाटतं की मागच्या अनेक वर्षामध्ये नसेल अशी आपत्ती या वर्षात आपल्यावर आली। कोरोनापासून अतिवृष्टीपर्यंत तर निसर्ग चक्रीवादळापासून विदर्भातल्या महापुरापर्यंत प्रचंड संकट या वर्षी या राज्यावर आले आणि त्या पलीकडे जाऊन कोरोनामुळे आर्थिक अत्यंत अडचणीचं आर्थिक टंचाईमध्ये किंवा क्रायसिसमध्ये आत्ता आपलं राज्य आहे। सर्वप्रथम तर आठवण करून दिली पाहिजेत की केंद्र सरकारकडून 38,000 कोटी रुपये GSTचे राज्य सरकारला आता घेणे आहे। त्या संदर्भात केंद्र सरकार अजिबात बोलायला तयार नाही आणि दुसरीकडे मात्र राज्यातील विरोधी पक्ष हा सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करून चुकीची भूमिका आणि चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यामध्ये बातम्या पेरण्याचं काम, माहिती देण्याचं काम असं सगळं चाललेलं आहे। म्हणून वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या संदर्भातली आपल्या पुढे मांडावी यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मुळात विदर्भाच्या दुपट्टी आहे। शेतकरी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणली, त्याच्यामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार होते केंद्र सरकार। आतापर्यंत महाराष्ट्रातील केवळ 22% लोकांच्या खात्यामध्ये पूर्णपणे 6,000 रुपये मदत मिळाली। अजूनही 88% शेतकरी आहेत त्यांना 3 हप्त्यामध्ये मिळणारी 2,000 6,000ची मदत दिली गेली नाही। ज्या लोकांच्या खात्यात मदत केली त्यामध्ये या शेतकऱ्यांच्या संदर्भात यांनी एक आपल्या PM पोर्टल जो आहे त्या पोर्टलवर PM किसानचं पोर्टल आहे, त्या PM किसान पोर्टलवर एक यादी टाकली। त्याच्यात काय म्हटलं आहे त्यांनी की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरणारे आहेत त्यांचे पैसे त्यांच्याकडून परत घ्या। पहिले पैसे दिले आणि ते पैसे परत मागितले। ठीक आहे, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचे पैसे परत घेत आहे, दिलेले पैसे तुम्ही घ्या, परंतु त्यामध्ये इन्कम टॅक्स फॉर्म रिटर्न फॉर्मच भरला, तो इन्कम टॅक्स पेही नाही आहे। त्याही शेतकऱ्याकडून पैसे वसुलीचं काम सुरू झालं आहे। म्हणजे पोरांच्या नोकरीसाठी, पोरांच्या शिक्षणासाठी
बँकेच्या लोनसाठी तो आपण इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरतो. त्याच्यामध्ये त्याच्यावर कुठलाही इन्कम टॅक्स पेही तो नाही आहे, तेवढं फॉर्म भरून देतो. त्याचेसुद्धा 6,000 मागण्यासाठी यादी पोर्टलवर टाक आणि त्या शेतकऱ्याकडून जबरदस्तीनं फॉर्म भरून हे पैसे वसूल करत आहेत. हा दुपट्टीपणा केंद्र सरकारचा आहे. या संदर्भात लाज वाटत नाही विरोधी पक्षाला की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे काढून टाकलेले आहेत, 6,000 रुपये देत आहे भीक दिल्यासारखं, आणि ते 6,000 रुपये पुन्हा काढून घेत आहे. या संदर्भात बोलत नाहीत. शुद्ध फसवणूक, घोर अपमान शेतकऱ्याचा या लोकांनी चालवलेला आहे. जे दिलं ते सुद्धा काढून घेण्याचं पाप यांनी करत आहे. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? आणि ते आमच्या सरकारवर तोंडसूक घेत आहेत, वाटेल ते आरोप करत आहेत. म्हणून ही वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवावी म्हणून आज तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं आहे. मला आशा आहे की तुम्ही सगळी वस्तुस्थिती सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यापर्यंत पोचतो आणि तेवढा बजेटमध्ये ती तरतूद केलेली असते दरवर्षी. परंतु इतका मोठं संकट राज्यावर आलं, महाराष्ट्र एवढं संकट कुठल्याही राज्यात आलं नाही या वर्षामध्ये, तरी पण राज्य सरकारला मदत देत असताना केंद्र सरकारची भूमिका ही दुपट्टी आहे. केंद्र सरकारची भूमिका दुजाभावाची आहे. आणि मला असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला राज्यातील लोकांनी मतं दिले नाही का? एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे खासदार निवडून आले. 105 आमदार म्हणून 105 आमदार त्यांचे या महाराष्ट्रातील लोकांनी निवडून दिले. आणि राज्य सरकार आपल्या पद्धतीनं काम करत आहे, पण केंद्राची सुद्धा जबाबदारी आहे. जर आम्ही 200 कोटी रुपये इथे या संकटाच्या वेळेस महापुरात दिले, जर केंद्र सरकारने 200 कोटी दिले असते, 700 कोटी पाठवले आम्ही, तरी त्या शेतकऱ्यांना डबल मदत आम्हाला करता आली असती, अधिकची मदत करता आली असती. परंतु अजिबात त्यामध्ये केंद्राची मदत नाही. राज्य सरकारने सरकार आल्याबरोबर हे संकट असताना सुद्धा 20,000 कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीमागे महाविकास आघाडीचं सरकार भक्कमपणे उभं राहिलं. 4 जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,500 रुपये भावाने धान खरेदी केली. म्हणजे 1,800 रुपये हमीभाव आणि 700 रुपये बोनस. आतापर्यंत धान उत्पादकाच्या संदर्भात गळा काढणारे भारतीय जनता पक्षाचे लोक कधीच मागच्या 5 वर्षात 1,800 रुपयाच्या पलीकडं धानाला भाव दिला नव्हता. बोनस रद्द केला होता आणि बोनस रद्द केला होता. म्हणजे ही नीती शेतकऱ्यांच्या प्रति भारतीय जनता पक्षाची आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारी नीती भारतीय जनता पक्षाची आहे. आणि कोणत्या तोंडाने हे गळा काढत आहेत, कोणत्या नाकाने यांना काय थोडं वाटायला पाहिजे, ही परिस्थिती आहे. 700 रुपये बोनस आम्ही दिला. जवळपास मागच्या वेळेस 1150 कोटी रुपये 4 जिल्ह्यामध्ये बोनस रूपाने शेतकऱ्याला आम्ही वाटले. नागपूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 5 जिल्ह्यामध्ये 1150 कोटी रुपये शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून 700 रुपये बोनसप्रमाणे त्यांना मदत केली. याही वर्षी आम्ही तो बोनस पुन्हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे सरकार पाठीमागे असताना केंद्र सरकारची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय शेतकऱ्यांच्या प्रती यांनी स्पष्ट करायला पाहिजे. 41 ट्रान्सफॉर्मर वाहून गेलेत. अनेक ठिकाणी इरिगेशनचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये बंधारे, नदीचं पात्रच बदलून गेलं, बंधारे तुटलेत. त्याला वेगळ्या पद्धतीनं निधी द्यायचा आहे, शाळांना निधी द्यायचे. ती या महिन्यामध्ये पूर्णतः आम्ही डिसेंबरच्या 10 तारखेच्या आत हा सर्व निधी त्यांच्याकडे भरती करण्याचा निर्णयामध्ये उर्वरित 2700 कोटी रुपयाचा 2600 कोटी रुपयाचा दुसरा हप्ता आहे, तो सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्याकडे पाठवणार आहोत. आणि अशा प्रकारे माध्यमाचे, प्रिंट मीडियाचे सर्व आमचे जे बंधू लोक आहात, आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी आपली चांगली गेलीच असेल, पुढचं वर्ष पण चांगलं जाण्याकरता शुभेच्छा. नागपुर के पदवीर मतदार संघ के कांग्रेस के उम्मीदवार अभिजीत वंजारी ने चुनाव एजेंडा के बारे में माध्यमों को जानकारी दी. उनके साथ आमदार विकास ठाकरे ने भी अपने विचार स्पष्ट किए. शिक्षक भारती या जी संघटना आहे, राज्यस्तरीय संघटना आहे, ज्याचे समन्वयक किंवा ज्याचे सुप्रीमो आमदार कपिल पाटील साहेब आहेत.
त्यांची सुद्धा आमची सगळ्यांची भेट झाली आणि मग सुनील भाऊच्या सोबत बैठक झाली. विकास भाऊ किंवा जे काँग्रेसचे आमचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन एक आमचा समझोता अशा पद्धतीने तयार झाला आणि यांचा संपूर्ण पाठिंबा आमच्या सोबत आहे. यांची एक चांगली कार्यकर्त्यांची फळी या विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये आम्हाला होईल असा विश्वास आहे. आणि ही निवडणूक आहे म्हणजे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. माझा मुख्य पॉईंट हा आहे की 1965 पासून या पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत या विदर्भामध्ये इथे एक नागपूर विभागामध्ये ही एक सीट आहे आणि अमरावती विभागामध्ये एक सीट आहे. तर या दोन्ही सीटमध्ये जे उमेदवार निवडून आले त्यांनी पदवीधरांचे प्रश्न उचलले का हा प्रश्न आहे. आणि म्हणून पदवीधरांच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मी बी.टी. देशमुख साहेबांचा आदर्श मानतो. बी.टी. देशमुख साहेबांनी 36 वर्ष या पदवीधर मतदारसंघाचं अमरावती विभागामध्ये सगळ्या लोकांचं रिप्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या पदवीधरांना न्याय दिला. तो न्याय नागपूरमध्ये मिळाला नाही. तो मुद्दा घेऊन मी सगळ्यासमोर आलेलो. पदवीधरांचे अलग अलग प्रकार आहेत. पदवीधरांचे त्या ठिकाणी एक तर शिक्षक हा महत्वाचा घटक आहे, दुसरा सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी हा एक महत्वाचा घटक आहे आणि तिसरा म्हणजे जे व्यावसायिक आहेत, काही वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहेत आणि त्याच्याशिवाय खाजगी व्यवसाय करणारे काही गृहिणी असतील, बेरोजगार असतील, असा हा पदवीधरांचे वेगवेगळे घटक आहेत. तर या सर्व पदवीधरांच्या प्रकारामध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नांची त्या ठिकाणी मांडणी केली आली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या प्रश्नांची मांडणी त्याचं फॉलोअप घेणे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे हा मुख्य हेतू आहे. पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, आमचे बाळासाहेब थोरात असतील. या तिन्ही पक्षाच्या आणि सोबत किरीपा आणि आरपीआय गवळी गट ह्या सगळ्या पक्षांच्या वतीनं हे सरकार चालत आहे. तर या सरकारनं अत्यंत चांगले निर्णय या गेल्या वर्षभरामध्ये घेतलेले आहेत. कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमध्ये अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत, धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्या आधारावर मला विश्वास आहे की मी जेव्हा विधिमंडळामध्ये या पदवीधरांचे अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अंशकालीन पदवीधरांचे प्रश्न मांडेल तर त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचं संपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करेल. 100% करेल. याचं कारण की मी ज्या पद्धतीने जाहीरनामा माझ्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार म्हणून तयार केलेला आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक मी दिलेलं आहे. बाकी पक्षाच्या संघ किंवा बाकी उमेदवारांसंघ काय करणार आहे हे त्यांचं त्या ठिकाणी क्लॅरिटी राहत नाही. परंतु मी पदवीधरांसाठी काय काम करणार, कसं काम करणार, कुणासाठी करणार हे अगदी स्पेसिफिक दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या आधारावर आपल्या निवडणुकीमध्ये त्या जाहीरनाम्यानुसार मी त्या निवडणुकीला समोर जाणार. सर्वांनी विचार विनिमय केला तर ही निवडणूक लढायची की नाही लढायची. सुरुवातीला सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण ही निवडणूक लढायला पाहिजे जेणेकरून आमची शिक्षक भारती संघटना सर्व पत्रकार बसण्याचे अधिकारी शिक्षक भारती, लोक भारती, राष्ट्रीय सेवा दल त्याचप्रमाणे महाराष्ट्र नेते दिलाना लागले आणि पहिलीच वेळ आहे की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे सगळे उभं आहे. आणि याचं कारण असं की उमेदवारांनी पूर्वतयारी केली आहे. पूर्वतयारी करता न करता लढणं आणि पूर्वतयारी करून लढणं यामध्ये फार साम्य आहे. आणि मला असं वाटतं की पूर्वतयारी केलेली आहे आणि जो अनुभव 1-1.5 वर्षात घेतला आहे. शहरातले पूर्ण जास्ती मतदार ग्रामीणच्या 6 मतदारसंघात आणि शहरातल्या 6 मतदारसंघामध्ये आहे आणि तिथे कॉन्सन्ट्रेट करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं. कारण की आपण पाहतो की काँग्रेसच्या बाबतीत असं झालं की या निवडणुकीकडे लक्ष देण्यात येत नव्हतं. जो उमेदवार असायचा तो आपल्या स्वतःच्या बळावर लढत राहायचा. परंतु यावेळेस पक्षाचे सर्व घटक अभिजितजी वंजारी यांच्या पाठीशी आहे आणि मोठी जमेची बाजू म्हणून या शिक्षक भारतीचे धाडेसाहेब आहे, देशमुख साहेब आहे, हे सर्व लोक आमच्या पाठीशी आहे. आणि फॉर्म वापस घेतला आणि ज्या पद्धतीनं समविचारी मतं एका ठिकाणी यावं. मागच्या वेळेस मतांचं विभाजन झालं होतं किशोर गंजवी आणि तायवाड्यांमध्ये, तसं विभाजन होऊ नये म्हणून शिक्षक भारतींनी आपला उमेदवार मागे घेतला. त्यांच्यासोबत काही कमिटमेंट झाल्या. येणाऱ्या त्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांमध्ये आम्ही प्रांताध्यक्षांशी बोललो, काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोललो, सुनील भाऊ केदार बोलले आणि त्याप्रमाणे आम्ही यांना मदत करणार आहोत असं सांगितलेलं आहे. आणि शेवटी आमचा प्रयत्न हाच आहे की भारतीय जनता पार्टीची टक्कर देत असताना
बाकी जे आपले मतं इकडे तिकडे जाणारे एकत्र व्हावे हा आमचा उद्देश आहे आणि पूर्ण तयारीनिशी अभिजितची मंडळी निघणार. तायवाडे साहेब आणि गजबी हे सोबत म्हणजे पाठिंबा दिलेला आहे का? त्यांनी डिक्लेअर केला आहे? तायवाडे साहेब आणि गजबे दोघच जण फॉर्म भरायला गेले होते, 3 जण जातात ना. प्रपोजल सोबत दिसत नाही ना. लागले ते आहे सोबतच आहे. तुम्ही भंडारा सोबत होते. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणाले की मतांचे विभाजन होणार नाही, परंतु एक अजून इथे एक पॅनल, 2 पॅनल उभे आहेत. एक परिवर्तन पॅनल आणि परिवर्तन पॅनल 2 असे 2 पॅनल उभे आहेत. जे सिनेट परिवर्तन पॅनल, तर त्यांच्यामध्ये त्यांचीही मतं आहेत आणि ते विभाजन कसं होणार नाही? मतं कुणाची आहेत? ही निवडणूक आहे. आता तिथे बसून मी नाही सांगू शकत नाही, तुम्ही नाही सांगू शकत की मतपत्र विभाजन होणार आहे. निवडणूक लढत असताना शक्तिमान उमेदवार कोण आहे, ज्याच्या मागे काही संघटना आहे, ज्याच्या मागे फोर्सेस आहे की तो मतं मिळवू शकतात, अशा लोकांचे एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागते. निवडणुकीत तर मग कित्येक लोक उभे असतात, कोणाला 10 मिळतात, 15 मिळतात, 20 मध्ये मिळतात, कोणाला काहीच मिळत नाही, घरची नाही मिळत. असे लोकही या निवडणुकीमध्ये उभे असतात. कोणी कोणाला रोखू शकत नाही. तुम्ही फॉर्म भरला असता तर तुम्ही लढू शकले असते. अशी विषय आहे की आम्हाला वाटलं की शिक्षक भारती आणि आम्ही एकत्र झालो तर आमच्या मतांचं विभाजन होणार नाही. असा सगळ्यांचा काय होता आणि यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि निवडणुकीचा निकाल बाकी काही सांगेल. नागपुर महानगर पालिका के अंतर्गत अतिक्रमण विभाग ने मानकापुर परिसर में कल्पना सिनेमा गृह पर बुलडोजर चलाकर उसे ध्वस्त किया. साथ ही साथ कल्पना सिनेमा गृह में समावेश कई अवैध दुकानें भी तोड़ने में आई. आज के मुख्य समाचार यही समाप्त होते हैं. देखते रहिए कृषि समृद्धि. नमस्कार.